नमस्कार, मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषण पाहणार आहोत। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आदरणीय प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आज आपण येथे जमलो आहोत। तुम्ही सर्वांना मला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्वावर माझे विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हे भाषण तुम्हा सर्वांसाठी सादर करताना मला खूप आनंद होत आहे। डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला। त्यांनी आयुष्यभर समाजातील जातीवाद, भेदभाव आणि अस्पृश्यतेविरुद्ध लढा दिला। त्यांना त्यांच्या काळातील स्त्रीवादी म्हणता येईल। महिलांच्या हक्कासाठी त्यांनी अनेक योगदान दिले। आज हिंदू कोड बिलाचे श्रेय आंबेडकरांना जाते। त्यांना भारतीय संविधानाचे जनक म्हणून ओळखले जाते। भारतीय लोकशाहीतील त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे। 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वतंत्र भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी इतर 7 सदस्यांसह नियुक्त करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान वैयक्तिक नागरिकांना अनेक नागरी स्वातंत्र्याची हमी आणि संरक्षण देते, ज्यामध्ये धर्म, स्वातंत्र्य, अस्पृश्यता निर्मूलन आणि सर्व प्रकारचे भेदभाव वावर बंदी यांचा समावेश आहे। डॉक्टर आंबेडकरांनी भारतीय कायदा आणि शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष नावाचा एक राजकीय पक्ष स्थापन केला। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते पहिले कायदा मंत्री आणि भारतीय संविधानाचा मसुदा तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष झाले। भारताच्या कायदा सुव्यवस्था आणि संविधानाच्या निर्मितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे योगदान होते। ते नेहमीच दलितांवरील भेदभावाच्या विरोधात होते। त्यांनी दलितांच्या स्मरणार्थ नवीन कायदे केले। भारतीय समाजाचे महान नेते भीमराव डॉक्टर आंबेडकर यांनी त्यांच्या योगदानाद्वारे तत्कालीन समाजात सुधारणा घडवून आणण्याचे काम केले। त्यांच्या मते ज्या व्यक्तीला त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले जाते तो समाजापासून वंचित असतो। त्यांना जातीवादी, असमानता आणि जमीन हडपण्याच्या विरोधात जोरदार भाषण दिले आणि समाजाला एकता आणि समृद्धीकडे वळवण्याबद्दल बोलले। भीमराव आंबेडकर हे एक महान नेते आणि समाजसुधारक होते। त्यांनी आपले जीवन भारताला समान आणि न्याय समाज बनवण्यासाठी समर्पित केले। त्यांचे विचार आणि आदर्श आजही आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत। आज आपण मराठी भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पाहिले आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।